भारतीय जनता पार्टीचा विजय असो. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. येऊन येऊन येणार कोण? येऊन येऊन येणार कोण? आलं रे आलं. आलं रे आलं. नमस्कार, मी पंकज महाडिक, SSM न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या मी वाघेरी पंचायत समिती गणातील सुरली या गावामध्ये आलो आहे. सुरली या गावातील निवडणूक प्रक्रियेची आज मतदान प्रक्रिया सकाळपासून पार पडलेली आहे. 9 तारखेला निकाल असताना या गावातील भाजप कार्यकर्त्यांनी गुलाल उधळलेला आहे. आमचा विजय 100% पक्का आहे. विजयाची खात्री त्यांनी व्यक्त करत आजच त्यांनी गुलाल उधळलाय आणि ही महाराष्ट्रातील पहिलीच अशी घटना असावी. निकालापूर्वीच गुलाल उधळलाय आणि आम्ही आमच्या कामाला सुरुवात केली असं देखील या निमित्ताने या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. आम्हाला विजयाची खात्री आहे. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील वाघेरी गावामध्ये माझी वहिनी अनिता सतीश व्यताळ ही भरघोस मताने निवडून येणार आहे. आजच आम्ही गुलाल उधळलाय. त्याचा महाराष्ट्रात पहिल्यांदा गुलाल उधळणारी ही वाघेरी गण असं आम्ही सुरली ग्रामस्थ आहे. एवढं आम्हाला निश्चित आहे. आम्ही केलेल्या कामाच्या विकासाच्या भरोश्यावर आम्हाला 100% खात्री आहे की आमचा गुलाल ह्यो आहेच, म्हणून आम्ही आजच गुलाल उधळला आहे. जसं सांगितलं हिंदी केसरी संतोष तळाबाने, आम्ही अतिशक्ती नाही पण गुलाल का उधळला तर आपण आत्ता 5:30ला प्रक्रिया बंद झाली. आत्तापासूनच आम्ही तालुका पंचायत वाघेरी गणातून आत्तापासूनच आम्ही कामाचा शुभारंभ करणार आहे. त्यासाठी आमचं कुलस्वामी ज्योतिबाचा आमच्या सर्व गावाला 90% ज्योतिबा कुलस्वामी. आम्ही ज्योतिबाला स्मरून आजपासूनच आम्ही विजयाचा गुलाल उधळून आजपासून वाघेरी पंचायत समिती गणातील कामाला आम्ही शुभारंभ करत आहोत. गुलाल आज का उधळला तर आम्ही वाघेरी गणात 10 गावात फिरलो. 10 गावात प्रत्येक गावातले सरपंच चालू रनिंगमधले आणि ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन ह्यांची सगळ्यांची साथ आहे. आम्हाला प्रत्येक गावात 60 ते 70% मतदान पडलेलं आहे. कामती असू द्या, शामगाव असू द्या, तुमची वडोली निळेश्वर असू द्या, करवडी असू द्या, जनतेनं आमच्यावर भरपूर प्रेम केलं आहे आणि हे आम्हाला दिसत होतं. आमच्या गावात 2300 पैकी 1848 मतदान झालं आहे. प्रत्येक गावात 80% पुढं मतदान झालं आहे. त्याच्यामुळं विजय आमचा नक्की आहे आणि ही एवढंच सांगतो. आणि ताई विजय झाल्या, ही काळ्या दगडावली पांढरी रेष आणि ही 9 तारखेला सांगा आम्हाला तुम्ही.